काही बा नवीन करायचं हं. म्हणून आपण ड्रॅगन फ्रूटची निवड केली. तर मग हे तुम्ही कुठून याची माहिती घेतली व तुम्हाला कोणी सजेस्ट केलं की ड्रॅगन फ्रूट लावा म्हणून? सजेस्ट तसं कोणी नाही केलं, हं, पण कसं आहे आपण स्वतःच यूट्यूब वगैरे पाहून हं, मी कधी फिरायला गेलो बाहेर तर तिथं पण पाहिलं का बा हं. फळ महाग आहे. हो. त्या हिशोबानं आपल्या इकडे जमते का? हं. तर त्याचं बऱ्याच ठिकाणी फिरलो मी. हां, हां. आणि पाहिलं का बा प्लॉट हं, हं, हं. कुठं चांगले आहेत, कुठं काय आहे म्हणून काय आपल्याला शिकायला भेटते. हो. 1-2 सेमिनार अटेंड केले. तिथून आपल्याला शिकायला भेटलं. त्यानंतर निर्णय घेतला. आपण एक झाड लावून पाहिलं पहिल्यांदा. हं. 1 वर्ष त्याच्यावर अभ्यास केला. हां, नंतर आपण निर्णय घेतला का बा आपल्याला ड्रॅगन फ्रूटच लावायचा बा. हां. आपल्या इकडे माती तयार जोगती आहे हो. आणि आपली जमीन निसऱ्याची आहे हं. याच्या हिशोबाने. म्हणजे सर्वप्रथम तुम्ही माती परीक्षण केलं होतं का? हो, माती परीक्षण केलं होतं. माती परीक्षण केल्यानंतर तुम्ही मग हे पाहायला कुठे गेले होते? पाहायला मी पंढरपूर गेलो होतो. हां. त्यानंतर बूम वगैरे फिरून आलो. तिकडे आपल्या इकडच्या पेक्षा जास्त आहे. सोलापूर, हं, हं. पंढरपूर साईड जास्त आहे. पंढरपूर साईडचे असतात. हो. मग तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय माहिती मिळाली व कसं म्हणजे नियोजन केलं तुम्ही? म्हणजे नियोजन म्हणजे त्यांनी सांगितलं का बा तुमच्या इकडे जमीन कशी आहे. आपण हं. त्याला आपल्या जमिनीविषयी पहिल्यांदा माहिती सांगितली की हां. बा आपली जमीन अशी अशी आहे. हं, हं, मग त्यांनी सांगितलं की बा चालते मुरमाड खडकाळ कोणत्या पण जमिनीत चालते. हं. फक्त जिथं अतिबा बरसातीत आपले चिकट आपलं जसं काळीची जमीन असते. हो. काळीच्या जमिनीत जर लावलं तर तिथं चालते बा अडचण काहीच नाही. फक्त तुम्हाला बेड बनवावं लागेल. बेड बनवा. पाण्याचा निचरा होणारी जमीन हं, म्हणजे याच्या मुळ्याचं कसं काम आहे. हं. मुळ्याच्या पाणी धरून ठेवते. हो, पाणी धरून ठेवणारी जमीन पाणी हे कसं वेलवर्गीय पीक आहे. हो. त्याच्याने पाणी याच्यातच आतमध्ये जास्त पाणी राहते. हं, हं, हं. त्याच्यानं पाणी एकदम कमी लागते. हं. तुमची जर जमीन खडका म्हणजे मुरमाटीची असली किंवा भरकाळ जर असली हो. तर योग्य आहे जमीन त्या. हो. मग याच्यामध्ये व्हेरायटी असेल ना? हो, व्हेरायटी बरेचशे साऱ्या व्हेरायटी आहेत. हं. बरेच म्हणजे 100च्या वरती पण जाती आहे त्याच्यात. पण आपल्या इकडे सध्या 2-3च जाती अवेलेबल आहेत. हो. तर मग आता ते 2-3 जातीमध्ये तुम्ही कशी निवड केली की हीच आपल्यासाठी म्हणजे चांगली राहील म्हणून? चांगली म्हणजे आपल्या इकडे कसं आहे हे आहे हं. काय अ, आपल्या इकडे पांढरं आणि म्हणजे वरून पण लाल राहते हां. आणि आतून गर